जनावरांच्या गोठ्यामध्ये शिरून हल्ला करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या मगरीला धाडसी तरुणांनी पकडून आपल्या जीवाबरोबरच जनावरांचा देखील जीव त्यांनी वाचवलाय। नदीमधील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे नदीमधील खाद्य मिळेनासे झाले। त्यामुळे मगरींनी आपला मोर्चा जवळ असलेल्या जनावरांच्या गोठ्याकडेच वळवला। या मगरीमुळे नदीकाठच्या मनुष्यांबरोबरच प्राण्यांना देखील मोठा धोका निर्माण झाला आहे। सैनिक टाकळी इथे मंगळवारी दुपारच्या सुमारास जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी संदीप आणि सचिन हे दोघे भाऊ आपल्या शेतामधील जनावरांच्या गोठ्याचे तिथे गेले होते। त्यावेळी गोठ्याजवळच अंदाजे 10 फूट लांबीची मगर आलेली त्यांना दिसली। ही मगर म्हैस आणि गायीवरती हल्ला करण्याच्या तयारीमध्ये होती असं त्यांना दिसून आलं। त्यांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना बोलावून घेतलं आणि दोरखंडाच्या साह्याने या मगरीला जेरबंद केलाय। वर्षभरामध्ये मगर पकडण्याची ही दुसरी घटना आहे। या मगरीच्या पासून येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। या वस्तीवरती अंदाजे 20 कुटुंब राहतात। येथील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान वन विभागानं या घटनेची तात्काळ दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येते। वन विभागाने दखल घ्यायला पाहिजे। एक वर्ष या 2 मगरी झाले आमच्या इथं घरापाशी आल्यात। लहान मुलं आहेत, आमची जनावर आहेत, आम्ही इथं राहतोय। जीवितहानी झाली तर वन विभागाने सगळं करावे, दखल हे करावे। मी पार्वती शिवाजी पाटील बोलतोय आणि 20 कुटुंब तिथं राहायला टाकळीपासून 2 किलोमीटर वस्तीवर इथं वस्ताईनगर वस्ती शाळा पण आहे इथं। लहान मुलं आहेत, जनावर आहेत, बाहेर असत्या। 2 वेळा मगरी आल्या इथं, 2 वेळा पकडून दिल्या। आमची पोरं बाळे इथं राहायला आणि कुटुंब आहे आमचं। बारकी पोरं आहेत, जनावर आहेत। मग आता मगरीनं काय झालं तरी जबाबदारी वन विभागाने घ्यायला पाहिजे। आली पाहिजे आणि याचा बंदोबस्त करायला आम्ही इथं टाकळीपासून 2 किलोमीटर राहतोय। इथं मगरींचा वावर खूपच झालाय। एका वर्षात 2 वेळा मगर दिसली, पकडून नेली। वैभव तुकाराम पाटील, सैनिक टाकळीपासून 2 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी वस्ताईनगर ही वसाहत आहे। जवळपास 100 वर लोक या ठिकाणी राहतात। लहान मुलांची एक प्राथमिक जिल्हा परिषदची शाळा सुद्धा या ठिकाणी आहे। आज दुपारी नदीतून डायरेक्ट वसाहती शेजारी एक मगर या ठिकाणी गोठ्यामध्ये डायरेक्ट जनावरांची आलेली होती। त्यामुळं एका इथल्या स्थानिक नागरिकांनी त्या मगरीला पाहिलं आणि त्यांनीच आपल्या जीवावरती ती वन विभागाला न कळवता स्वतःच्या जीवावरती ती धाडस करून या ठिकाणी मगर पकडलेली आहे। परंतु वारंवार या ठिकाणी मगरीचा वावर वाढत आहे। मागे एकदा 6 महिन्यांपूर्वी सुद्धा एक मगर या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी मगर पकडून त्यांनी वन विभागाच्या स्वाधीन केलं। परंतु त्यावेळी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यांना उद्धट उत्तरे मिळाली की तुम्ही अशा प्रकारचं धाडस परत कराल तर याद राखा, अशा प्रकारची त्यांना धमकी देण्यात आली। परंतु एकीकडे शासन डांगोरं पिटते की वन्य प्राण्यांना कुठल्याही प्रकारची जीवितहानी करू नका, परंतु जर वन्य प्राण्यामुळे जर मानवहानी झाली तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल येथील स्थानिक नागरिकांच्याकडून प्रशासनाला करण्यात येत आहे। याची दखल घेऊन प्रशासनानं व वन विभागानं लवकरात लवकर या मगरींचा काय तो योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांच्याकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांच्याकडून देण्यात आला। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, कोल्हापूर।